चेरोबा कोण संघाला, दिवा स्पोर्ट दिवानं पराभूत केलं जनुमान सरवली टीमला. बघा इथे आम्ही टाइम देखील स्टार्ट केला. 2:25 या सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल दोन्ही संघाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. या षटकातील पहिलाच बॉल आडव्या बॅट केसला फटक्याला फिल्डिंग चांगली शॉटला डायरेक्ट इथे मात्र तुम्ही पाहता हे झाला दुसरा एकेला रन आउटची संधी. लगेचच तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊ. जीटीसी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण जाणार आहोत. लगेच चेक करू बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. तुम्ही पाहता धाव घेण्याचा प्रयत्न होता. शॉटला फिल्डिंग जबरदस्त झाली. दिवा स्पोर्ट दिवा 12वा प्रतिनिधी आहे तुमचा. 12वा प्रतिनिधी दिवा स्पोर्ट दिवा. ओमसाई पिसे 12 मॅन. बघा 12वा कंपल्सरी पाठवा. आम्हाला तुमची नावं माहित नाही. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. तुम्ही पाहता कशा रीतीनं थ्रो आला आणि इथे सुनीलजी म्हात्रे सर तिसरे पंच कुठे आहेत. तुम्ही पाहता कशा रीतीनं धावण्याचा प्रयत्न. पुन्हा रिटर्न फिरले. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. फलंदाज बाद विकेटचं बदल. विकेट समाधान. किरण मात्रेची मोठी विकेट मात्र जातीय आणि दिवा स्पोर्ट दिवाला दुसरा धक्का. विकेटचं पतन. मागच्या मॅच मध्ये 28 धावेची इनिंग साकारली तो किरण मात्रे शून्यावरती बाद. मधुकर बजांगेला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी. पहिले विकेट रन आउटच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर लॉंग ऑफला एक झेल पकडलाय. तिथे मात्र फिल्डर विनोदनं खूप चांगले फिल्डिंग. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती शशिकांत मात्रे बॅटिंग साठी आला. षटकातील पुढचा बॉल
फुल टॉस होता. हिटपीटच्या वरनं बॉल आला लॉंग ऑफला. एका हातानं बॉलला उचललाय. दुसरी धाव पूर्ण केली जातीये. 2 शशिकांत मात्र सुरुवात केली. संघ जाऊन पोहोचला त्या 2 आकड्यावरती. श्री गणेश ओपन झाला दिवा स्पोर्ट दिवाचा. 4थ्या क्रमांकावरती आलाय शशिकांत मात्रे. समालोचक देखील आहेत. आता मात्र बॅटिंग करतात जरूर त्या टीमला. हलक्या हातानं सिली मिड ऑफला बॉल गॅदर केला. जर्सी नंबर 27. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना 3 या आकड्यावरती 3 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहताय. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धाव फलकावरती 3. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल तो कैलास भोईर. हिटपीटच्या वादा फटका उडवला. बॉल चाला बॉलच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता लॉंग ऑन वरनं गेल्यात आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 5 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. धाव फलकावरती 5. खूप चांगली गोलंदाजी मधुकर वजांगे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. एकही मोठा फटका आला नाही या षटकामध्ये. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचा बॉल चला बॉन्डलाच्या दिशेनं लॉंग ऑफला. तोपर्यंत दुसरी धाव खेद असताना रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. आणि नाना गोदली जे कासण्याच्या त्यांच्याकडनं दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आल्यात या आयोजनाला नियोजनाला. आणि कॉमेंट्री पॅनलला देखील तुमचं देखील मनपूर्वक सजग स्वागत.
अजून आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आला. चांगला गोलंदाज विनोद. षटकातील पुढचा बॉल. लॉर फुल टॉस बनवलाय. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं पहिला टप्पा घेत सीमा पार काटलाय. 4. आणखीन एक विकेटचं पतन. तुम्ही पाहताय लागोपाठचा दुसरा चौकार आलाय आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 14 वरती. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आला. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. अल्पेश गायकवाड आमचे मित्र आहेत. जबरदस्त स्कोरर आहेत. माणूस आहे. माणसाकडनं चुक्या नक्कीच होत असतात. गती कमी लेन पिकअप करता आली. हा बॉल व्हेरिएशन होता. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 7च्या सरासरीनं 14 धावा स्कोरबोर्ड वरती. दोन षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 14. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मधुकर पाटील. ज्या मधुकरनं सन्मान करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सरवलीचे कबीरजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कबीरजी पाटील जे सरवलीचे आहेत त्याचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. कबीरजी पाटील यांचा सन्मान आपण करतोय. कबीरजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सरवलीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत हे. आणि मनोजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणखी एक आपण सत्कार करणार आहोत. प्रवीणजी पाटील जे सरवलीचे आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करू. प्रवीणजी पाटील यांचा सन्मान करतोय. आणखीन एक आपण सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती भोलनाथ पाटील यांना देखील सन्मानित करू. शेवटचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती भोलनाथ पाटील. माय जिशाल पुष्पगुच्छ आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जय हनुमान सरवली. मॅच गमावली. झालेल्या चुका सुधारा. नक्कीच तुम्हाला देखील यश येईल. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जाऊयात लगेच मॅच कडे आपण जाणार आहोत. विनोद मात्रे बॅटिंग ट्रॅक वरती 7व्या क्रमांकावरती आलाय.
विनोद मात्रे स्ट्राइक तुम्ही पाहताय 7व्या क्रमांकावरती आला षटकातील पुढचा बॉल आडवा फाट खेचला बॉल चालाय बॉर्डरी लाईनच्या दिशेनं मिड विकेट सीमा पार आल्या ठोकला दुसरा 4-4-4 चौकार शेवटचे तक हे षटक टाकणं खूप अवघड असतं अल्पेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज युवराज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता पायावरती बॉल फेकला होता लॉंग ऑन ला बॉल तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती 27 15-20 धावा या षटकाच्या तलाशीमध्ये असतील दिवा स्फोट दिवा बॉल खूप चांगला पडल्यानंतर कसा खाली राहिला बाट अगोदर आली विनोद मात्रेची बीट केला विनोद मात्रे त्याच्यामध्ये ताकद आहे मोठ्या फडक्यांची मात्र मोठ्या फडक्यांची आता गरज आहे दिवा स्पोर्ट दिवाला या खेळपट्टीवरती धावा होत आहेत तुम्ही पाहताय 40 पर्यंत जरी पोहोचले तरी स्कोर उत्तरार्धामध्ये मात्र खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करू शकतात दिवा स्पोर्ट दिवा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी झालाय मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न बॉल तुम्ही पाहता लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफला तोपर्यंत दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती अजूनही या पहिल्या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहेत धाव फलकावरती 29 तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल बिग हिट बॉल चालला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी ब्लॉट षटकार
जेव्हा जेव्हा मोठे फटके येतील तेव्हा तेव्हा विनोदला प्रश्नचिन्ह निर्माण होईल. मी झेल सोडला कोणाचा, तर विनोद मात्रेचा. विनोद जाधवनं झेल सोडला. मोठा फटका आलाय, षटकारनं स्कोर पुढे चालला. 35 धावा धावपलकावरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगले बॅटिंग मिडल ऑर्डर मध्ये करत असताना तुम्ही पाहता विनोद मात्रे. षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं कट केला. शेवटच्या मोमेंटला फुल टिपला फिल्डिंग स्टॉप केला. बॉल दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 37 या आकड्यावरती. आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 37 धावा धावपलकावरती. डॉट आला तर 37, सिंगल आली तर 38, डबल आली तर 39, चौकार तर 41 आणि षटकार जर आला तर 43. कोता मोठा फटका येईल का बॅट मधनं? पायनस बॉल स्टॉप केला. नक्कीच पायावरती तुम्ही पाहता स्टॉप केला बॉलला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला लगेच मॅच सुरू करूया. पुन्हा एकदा फिल्डर तुम्ही तिथे पाहता ज्यानं चांगली फिल्डिंग केली. नामदेव पाटील बॉलला स्टॉप केला. पायाला नक्कीच थोडी जखम झाली होती. लगेच पुन्हा एकदा लगेच ते उतरल्यात. हीच तर खेळाडू मात्र होती. त्यांना माहिती आहे की आम्ही मैदानामध्ये का उतरलोय. ओम साई पिसेच्या बाजूनं शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 37 या आकड्यावरती. या बॉलवरती मोठा फटका येईल का? खेळाडू कक्षामधून तेच आवाज येतोय. एक तरी मार आता बाबा. शेवटचा बॉल बाकी आहे. एक तरी मार. एक येईल का? मोठा फटका. या षटकातील शेवटचा बॉल तुम्ही पाहता इथे विकेट किपर बीट. बॉल मागे गेला लेग स्लीपला. लेग बायच्या स्वरूपात ही एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं 4. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 38 धावा आणि 39 धावेचा पाठलाग करायचा. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना ओम साई पिसेला या 39 धावा चेस केल्या जातील का पिसेच्या बाजूनं, की या धावा डिफेंड केल्या जातील दिवा स्पोर्ट दिवाच्या बाजूनं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला मात्र भेटतील. रिपोर्टिंग करायची आहे विक्रम स्पोर्ट वडनवगर. तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे. बघा कॅप्टन आमच्या व्यासपीठासमोर या. 39 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील ते पीसे टीमच्या बाजूनं, की या डिफेंड केल्या जातील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उत्तरार्धामध्ये नक्कीच भेटतील. पण मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका. आम्ही लगेच गेलो लगेच आलो. तुम्ही पाहत राहा ऐकत राहा. वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी 40 चषक आणि खेळाचं उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत. योगेशजी चिकणे यांच्या मधुर समुद्र वाडीतून खेळाचं उत्तरार्ध. धन्यवाद डीजे. तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वीर तानाजी
क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 कुणाचा गॉगल इथे आमच्या क्रीडा मंचावर विसरलेला असेल तर घेऊन जायचे आहे. तर संध्याकाळच्या सत्राकडे आपण आगेकूच करत आहोत. हळूहळू संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. सूर्याची प्रखर किरणे जरी सकाळपासून नसतील तरी जी होती किरणं ती मात्र कुठेतरी थोडीशी संत होत चाललेली आहेत. यानंतर एक जबरदस्त सामना होणार आहे. पहिल्या गटातून निघालेला संघ विक्रम स्पोर्ट वडुनगर संघ. 3 संघ गारद झाले. जय हनुमान गोवे क्षमासावी गावदेवी अंजूर तुफान पिंपलास जय हनुमान भावाळे हे संघ पहिल्या गटातून बाहेर झाले आज. त्यानंतर चेरोबा कोण संघ बाहेर झाला. त्यानंतर जय हनुमान सरवले हा संघ बाहेर झाला. आता सामना सुरू आहे. ओमसाई पिसे आणि दिवा स्पोर्ट दिवा या संघातून विजेता संघ मात्र लढणार आहे विक्रम स्पोर्ट वडुनगर संघाशी. कोण पोचेल पुढच्या सामन्यासाठी. धावांचं आव्हान आहे. 39-38 धावा धावपलकार आहेत. शेवटच्या षटकामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. ओमसाई पिसे संघाची. दिवा स्पोर्ट दिवा संघाने मात्र धावा उभ्या केलेल्या आहेत. एकंदरीत 38. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत 12 आलेले आहेत. म्हणजे उर्वरित 2 जी षटकं होती शेवटची ती कुठेतरी निर्णायक ठरलेली आहेत संघाच्या दृष्टीने. दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या दृष्टीने तिथे मात्र आता गोलंदाजांना काहीतरी संघर्ष करण्यासारखं उरलेलं आहे. विनोद म्हात्रे चांगली फलंदाजी केली शेवटच्या क्षणी. 7व्या क्रमांकावर येऊन विनोद म्हात्रे यांनी एक जबरदस्त खेळी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोचवलेले आहे. आणि त्याच्या फलंदाजीचा बघूया कितपत फायदा उचलतात गोलंदाज. अर्जुन गोलंदाजी मार्गावर येतोय. राऊंड द विकेटचा त्यांचा मारा आहे. मात्र बघा स्टार्ट कुठून घेत आहेत ओव्हर द विकेटच्या इथून. अर्जुन श्याम पाटीलसाठी पुढे ससावर खेळण्याचा प्रयत्न. पद्धताळीत त्याचा वापर पाहायला मिळाला. ते एकदा पुन्हा दुसऱ्या जायचा प्रयत्न होईल का नाहीये. धोका होऊ शकला असता. बघा कव्हर किती छान दिलेले आहे तिथे दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. अशा रीतीने जेव्हा कव्हर दिली जाते ना बॅकअप दिला जाते तेव्हा जो क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक असतो त्याला फेकण्यासाठी चेंडू मात्र कुठेच धास्ती नसते. मला तर वाटते ॲक्शनमध्ये शशी म्हात्रे आमचे सहकारी समालोचक आहेत. सकाळपासून त्यांना मी ओळखलं नव्हतं मात्र इथे फलंदाजीची संधी आली होती त्यांच्यापर्यंत. आहेत शशी म्हात्रे. शॉट फाईन लेगला. कधी खेळताना त्यांना कमी बघितलं होतं. या कालवार गावचे विस्फोटक फलंदाज सदानंद म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप स्वागत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे 40+ संघाच्या वतीने. अर्जुन पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला एकच. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातो. धावची तोडण्यापासून मात्र इथे
वाचू शकत नाही स्वतःला. मिस अंडरस्टँडिंग झाले दोन फलंदाजांमध्ये, तिथे कॉलिंग मध्ये चूक आणि फलंदाज धावचित. फलंदाज अष्टपैलू खेळाडू, विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे ओळखले जाते. एक वेळ विक्रम स्पोर्ट संघाचे बारक्या पाटीलांनी सदानंद यांचा दबदबा होता या 40+ संघटनेमध्ये. आता त्यांचा फॉर्म थोडासा हरपलेला आहे, मात्र त्यांच्यावर प्रेम कुठेही कमी झालेले नाही खेळाडू मित्रांचे. नवीन फलंदाज येतोय, सदा. इथे बघूया, कट केलाय, लेट कट केलाय, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये ते चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केली होती, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता, मात्र नाही. एक धाव बाद झालेला आहे, त्याच्यावर मात्र त्यांनी आता कुठेतरी फुंकर घातलेली आहे की नाही. दुधाने आपलं तोंड होरपळल्यानंतर, जीभ होरपळल्यानंतर ताक सुद्धा फुंकून पितात, तशी गत झालेली आहे. अर्जुन राऊंड द विकेटचा मारा, सामोरा जाईल सदानंद. इथे मोठा फटका, जाईल का चेंडू? जाईल, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. मामा जे सीमारेषे बाहेर चेंडू घेण्यासाठी आहेत, स्वयंसेवक संतोष मामा. रोशनजी तुमच्या समोर ते बघा, संतोष मामा आहेत, त्यांना सांगा तुमची आवश्यकता भासत आहे, जरा मैदानावर पाहणी करा. पूर्ण मैदानावर आपण राहा, त्याच्यासाठी तुम्हाला तैनात केलेला आहे. ते लक्ष द्या, कुठे आपला एखादा कटआउट पडलेला आहे का, चेंडू कुठे गेलाय का. जिथे तुमची आवश्यकता भासेल तिथे तुम्ही सेवा द्या, आणि तुम्हाला या सेवेसाठी इथे तैनात केलेला आहे. अर्जुन बुवा यांचा आता मात्र उत्कृष्ट चेंडू, शशी म्हात्रे तिथे बघा काय क्षेत्ररक्षण आहे. वाह, शशिकांत म्हात्रे, दिनेश मोंगियाच्या अंदाजाने काय क्षेत्ररक्षण पाहायला म्हणजे. बघा, क्षेत्ररक्षकांकडून त्यांना या दर्जेदार क्षेत्ररक्षणावर शाबासकी दिली जाते. क्षेत्ररक्षण सजून घ्या, झटकेपट. धावसंख्या झालेली आहे ती 7, करायचे आहेत 39. आता मात्र पहिल्या गोलंदाजाने पूर्णपणे आपल्या संघाला परतून आणलेलं आहे. जशी हवी होती तशी गोलंदाजी झालेली आहे अर्जुन कडून. सलामीवीर श्याम बाद झाले, त्यानंतर सन्नी आणि मधुकर खेळपट्टीवर आहेत. सदानंद यांनाही फारशी चांगली खेळी करता आलेली नाहीये. नवीन गोलंदाज दुसरे षटक, वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे. कैलाश भोईर. आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड यांना मात्र प्रत्येक खेळाडूची ओळख आडनावासहित आहे, कारण त्यांना अनुभवही तितक्याच वर्षाचा आहे. 40+ प्रत्येक संघटनेतील प्रत्येक खेळाडूची त्यांना ओळख आहे. इथे आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे, बघूया.
50% खेळाडूंच्या घरचा पत्ताही त्यांना माहीत असेल. मनोजी ठाकरे सुद्धा आमच्याशी जॉईन झालेले आहेत दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळच्या सत्रात. दुहेरी धावेने धावसंख्या झालेले आहेत 9. पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू इथे पाहायला मिळाला कैलाश भोईर यांच्या माध्यमाने. एसटीचित झालं, काय झालं तिथे? हिट विकेट एसटीचित. एकोणचाळीस धावा जेव्हा सुरुवातीला आपण बघितल्या 4 षटकामध्ये करायचे आहेत तेव्हा असं वाटलं की छोटंसं आव्हान आहे, माफक आव्हान आहे, अगदी सहज पार केलं जाऊ शकते. मात्र पहिल्या षटकात अर्जुन यांनी हे आव्हान कठीण बनवलेले आहे. त्यानंतर तशीच गोलंदाजी कैलाश भोईर यांच्याकडून पाहायला मिळते. दुहेरी अंकात अजून धावसंख्या पोचत नाही, 9 वर थांबलेली आहे. कैलाश इथे मात्र लेग स्पिन चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतला, क्षेत्ररक्षणामध्ये त्याची चुकी झाली. चुकीला इथे कुठल्या प्रकारे माफी नाही. थोडीशी जरी तुमच्याकडून चुकी झाली, गलती झाली तर लगेच दुसऱ्या धावेसाठी पलटायला तयार आहेत ते दोन्ही फलंदाज. एक एक धाव अतिशय महत्वाची, हिऱ्या मोत्याचं महत्व आहे एका एका धावेला. इथे मात्र सुंदर चेंडू, अतिशय फसवा चेंडू इथे पाहायला मिळाला. गतीमध्ये अचानक परिवर्तन केलं. जेव्हा गोलंदाजी मार्गावर होते तेव्हा रनिंग घेताना असं वाटलं नव्हतं की इतका स्लो चेंडू येईल. शेवटच्या क्षणी चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केलं कैलाश भोईर यांनी. पुन्हा स्लो डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक आहे, आज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी ही चांगली, मात्र रनिंग बिटवीन विकेट त्याच्यापेक्षा चांगली. चंदू अजून 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. सलामीवीर सन्नी साथ देतोय. मधुकर, सदानंद, श्याम माघारी परतलेले आहेत. कैलाश धावसंख्या 13. इथे मात्र कट केलेले कट इथे जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बघा कुठे पोहोचलेला आहे. तिसरी धाव होईल का? नाही. थेट स्टँडवर आदळला जातोय चेंडू आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. मुख्य फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहे. बघा, एक धाव तुम्हाला किती महागात पडू शकते. एका धावेचा मोह, एका धावेचा लोभ, एक चांगला गडी मात्र तुम्हाला गमवायला लावू शकतो आणि तोच गडी गमावला चंदूच्या स्वरूपात. इन फॉर्म मध्ये आता चंदू, चांगली क्षमता होती त्यांच्याकडे. 6 धावा आपल्या खात्यामध्ये आतापर्यंत जोडल्या होत्या दुहेरी धावेने. मात्र एक धावेचा मोह नक्कीच त्यांना पूर्ण दिवस आज पश्चाताप करायला लावेल. मात्र जर हा सामना विजयी झालाय तर काही हरकत नाही, बाद झाला तर मात्र खूप पश्चाताप होणार आहे. बघा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर दिवसपूर दिवस संघाच्या धावा होत्या 14 आणि इथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. म्हणजे दोन्ही संघ 2 षटकानंतर सेम स्थितीमध्ये होते. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत 12. प्रत्येक षटकामागे आता तुम्हाला 12 धाव्या कराव्या लागतील. या सामन्यातील विजेता संघ विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाशी लढणार आहे. आजच्या दिवसातील मुख्य संघ निघणार आहे.
उदय म्हात्रे इथे प्ले डाऊन होता होता वाचलेला आहे फलंदाज. खरंच प्ले डाऊन झाला असता फलंदाज. इष्ट्याच्या समीप जवळून चेंडू गेलेला आहे बॅटला स्पर्श करून. वडूनगर संघाचे कर्णधार जितेंद्र धुमाले आपण इथे येऊन हजर राहायचं आहे. उदय म्हात्रे धावसंख्या 16. मोठा फटका आणि हा चेंडू जाईल 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 हवाई सफर करण्यासाठी षटकार. मिळाले. संतोष मामा आपण चेंडू बघा कुठे गेलाय. दुसरा चेंडू द्या अल्पेश. या षटकाराने मात्र आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतून आणलेला आहे पीसी संघाला. 12ची सरासरी आली होती. थोडीशी कठीण परिस्थिती वाटत होती. त्यानंतर मात्र एकेरी धाव आली. इथे मात्र षटकार आला आणि 99 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू सलामीवीर सन्नी इथे दाखवून देतोय की अजून दमखम आहे. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. प्रेक्षकांना असं वाटलं होतं की हाही चेंडू त्यांच्या रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता. 2 धावा कशाही धावा मात्र महत्वाच्या आहेत. एकंदरीत झालेल्या आहेत त्या 24 15ची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 9. वारंवार सामना इकडून तिकडे झुकतोय. कधी पीसी संघाच्या बाजूने कधी दिवा संघाच्या बाजूने. उदय म्हात्रे काय असेल यानंतर त्यांच्या मनात. इथे मात्र लिडिंग एज क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक आहेत. इथे बाद झाले. कॉट बिहाइंड. पाच चेंडूत 11 धावांची एक छोटेखानी खेळी करून सलामीवीर सन्नी बाद झालेले आहेत. छोटेखानी खेळली असेल तरी महत्वपूर्ण खेळी होती. 11 धावांची 5 चेंडू मध्ये. त्याच्यामध्ये एक षटकार. नवीन फलंदाज येतोय सोपान. अल्पेश गायकवाड यांनी ओळख करून दिले. हिट मॅन म्हणून ओळखला जातो सोपान यांना. बघूया उदय पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. स्वतः गोलंदाज आहे. कॉटन बॉलची संधी आणि दुसरा लगातार फलंदाज बाद. स्कोरबोर्डवर आपल्याला जरी दिसत असेल मॅच कठीण आहे. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तरी प्रेक्षकांना मात्र अजून अपेक्षा आहे. प्रेक्षकांना माहित आहे जोपर्यंत विनोद खेळपट्टीवर आहे तोपर्यंत काही घडू शकते. विनोदचा मेन तिथे अडथळा आहे दिवा संघासाठी. आणि ओमसाई पीसी संघासाठी विनोद हाच आता मात्र तारणहार आहे. फिनिशर आहे. नवीन फलंदाज येतोय पप्पू. हॅट्रिकची संधी. ऑन हॅट्रिक उदय म्हात्रे. नाहीये हॅट्रिक तर रोखलेली आहे. मात्र
स्ट्राईक सुद्धा आपल्या सहकार्याला इन्फॉर्म विनोदकडे दिलेली आहे. म्हणजे सर्व काही आपल्या दृष्टीने चांगले झाले. संघाच्या दृष्टीने 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 12वे खेळाडू रामदास म्हात्रे सांगतात की मारेल. विनोदवर पूर्ण भरोसा आहे. तर इथे बघूया आता दोन्ही संघाचे 12 खेळाडू तितक्या चिंतेमध्ये आहेत. गोलंदाजी चांगला आहे, म्हणजे उत्तम दर्जाचा गोलंदाज, उत्तम दर्जाचा फलंदाज आणि प्रेक्षकांना मात्र एक जबरदस्त शेवटचे षटक पाहायला इथे मिळू शकते. किरण म्हात्रे विनोद यांच्यावर प्रेक्षकांचा पूर्णपणे भरोसा, त्यांच्या पाठीराख्यांचा भरोसा आहे. मात्र किरण सुद्धा कुठे कमी नाहीये. किरणवर त्यांच्या पाठीराख्यांचा आणि फॅनचा भरोसा. कोण इथे बाजी मारतोय, कोण पोचणार विक्रम स्पोर्ट वडूनगरशी 2-2 हात करायला. किरण म्हात्रे राईट ओव्हर द विकेट 6 मध्ये 13. उजव्याच्या बाहेर चेंडू सोडून दिला होता. काय चेंडू पाहायला मिळाला, वेगवान चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. फलंदाजाला तिथे कुठल्याही प्रकारे मार्ग नव्हता. किरण म्हात्रे इथे मात्र लिडिंग आहे. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या मागे. शॉर्ट टर्नमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरा जायचा प्रयत्न, स्ट्राईक पोहोचेल का? फलंदाज धावचीच्या स्वरूपात मोठा हादरा बसतोय. विनोद माघारी परतेल. तर मात्र चेंडू शेष आहेत ते 4 आणि धावा पाहिजे त्या 12. 3 वेळा चेंडू चौकाराने सीमापार पाठवावा लागेल. षटकाराने 2 वेळा चेंडू सीमापार पाठवावा लागेल. नवीन फलंदाज येतोय युवराज. युवराज याला मात्र नावाप्रमाणे युवराज सिंगची पार इथे खेळावी लागेल. फिनिशर बनावं लागेल. तारणहार, संकटमोचक युवराज. इथे लॉंग आपला आहे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. ढूंढते रह जाओगे. चेंडू हरवला आहे जणू काही क्षेत्ररक्षकाकडून आणि 3 धावा पूर्ण. का हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो? द्विधा अवस्थेमध्ये सापडला होता तिथे. क्षेत्ररक्षक झेल घ्यावा की चौकार वाचवावा. शेवटच्या क्षणी चौकार वाचवण्याचा निर्णय घेतला आणि सक्सेस झाला. मात्र चेंडूने त्यांना उलकावणी दिली आणि कुठेतरी दूर हरवला होता. त्यानंतर मात्र 3 धावा. याआधी असा सामना झाला होता. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. लाईन एकच ठेवलेली आहे. किरण म्हात्रे यांची लाईन जर आपण बघितली गोलंदाजीचे ऑफ स्टंपच्या बाहेर, सेम टू सेम चेंडू हाताळलेले आतापर्यंत. त्यांनी स्वतंत्र दिला नाही ऑन साइडला खेळण्याचा, पूर्णपणे ऑफ साइड ठेवलेली आहे. 4ही चेंडूंचं जर तुम्ही परीक्षण केले तर इथे काय घडलंय? 3 धावा होतील का? शेवटच्या चेंडूवर काही राहील का शेष? नाही. आता मात्र बघूया 2 पूर्ण झाले आहेत. 1 चेंडू आणि अशक्य प्रायशः 7 आहेत. मात्र जर गोलंदाजाने काही चुकी केली नाही तर पुन्हा संधी निर्माण होऊ शकते. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तुम्ही कितीही लांब मारला तरी धावा मिळतील 6.
मात्र इथे नो बॉल किंवा वाईट चेंडू नसावा. गोलंदाज बघूया कशा रीतीने चेंडू हाताळतील. जर पराभव होऊ शकला तर तो गोलंदाजाच्या चुकीमुळेच होऊ शकते. अन्यथा इथे पराभव होण्यासारखं काही राहिलेलं नाही, पराभूत होण्यासारखं. बघूया फलंदाजाने जरी षटकार मारला तरी सामना दोन्ही संघाचा धावसंख्येनुसार बरोबरच सुटेल. नवीन फलंदाज मधुकर 10व्या नंबरवर.